गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, मागच्या लेक्चरला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनला सुरुवात केलेली होती. त्याच्यात आपण 4 डिफरंट वेज तुम्हाला मी सांगितले होते फॉर एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. फर्स्ट वे आपण ऑलरेडी कंप्लीट केला होता, दॅट इज मास पर्सेंटेज और पर्सेंट बाय मास. त्याच्यावरचं न्यूमरिकल जे आहे ते सुद्धा आपण घेतलं होतं. त्याच्यानंतर सेकंड वे जो आहे मित्रांनो, दॅट म्हणजे युअर मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शनची डेफिनेशन आपण तयार केली होती. तिसरा वे मोलॅरिटी आणि चौथा जो वे आहे तो आहे तुमचा मोलॅलिटी. तर सेकंड वे जो आहे मित्रांनो मोल फ्रॅक्शन, डेफिनेशन आपण तयार केली होती, पण त्याच्यावरचं न्यूमरिकल जे आहे ते न्यूमरिकल आपण आता या ठिकाणी घेतो आहे. न्यूमरिकल्स ऑन युअर मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शनवर आधारित न्यूमरिकल आपण या ठिकाणी घेणार. मोल फ्रॅक्शन काय असतं, कुठली फॉर्म्युलीज आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं आहे आणि ॲक्च्युली आपण ते फॉर्म्युली यूज करून आता या ठिकाणी दिलेलं जे न्यूमरिकल आहे ते या ठिकाणी आपण सॉल्व करणार. ठीक आहे, म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेशन तुमचं असलं पाहिजे. एकमेव न्यूमरिकल तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करून देणार आहे. बाकी न्यूमरिकल तुम्ही फॉर प्रॅक्टिस त्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. काही अडचण असेल तर पर्सनली तुम्ही मला ते विचारू शकतात, पण इन डिटेल तुम्हाला हे न्यूमरिकल जे असणार आहे ते मी सॉल्व करून देतो आहे. बघा काय म्हटलं आहे, 23 ग्रॅम्स ऑफ इथिल अल्कोहोल. बघा इथिल अल्कोहोल काय असणार आहे तर तो सोल्यूट या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. म्हणून या ठिकाणी लिहिणार बघा मी मास ऑफ इथिल अल्कोहोल solute which is equal to 23 grams. जे काही दिलं आहे ते अगोदर लिहून नंतर मग नेमकं काय कॅल्क्युलेट करायचं, काय विचारलं आहे ते आपण बघूयात. 23 ग्रॅम्स ऑफ इथिल अल्कोहोल इज डिझॉल्ड इन 54 ग्रॅम्स ऑफ वॉटर. वॉटरमध्ये डिझॉल्व झालं आहे म्हणजे वॉटर काय आलं तुमचं रे, सॉल्वंट आलं. मास ऑफ वॉटर मीन्स युअर सॉल्वंट which is equal to 54 grams. पुढे काय म्हटलं आहे, कॅल्क्युलेट द मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल अँड वॉटर. दोघांचं मोल फ्रॅक्शन जे आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे इन द सोल्युशन. therefore here मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल. बघा ह्या इथिल अल्कोहोलला दुसरा एक शब्द आपण वापरू शकतो मित्रांनो. IUPAC नेहमी त्याचं इथॅनॉल. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे मोल फ्रॅक्शन ऑफ इथॅनॉल. त्याचसोबत तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे रे, मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर हे सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर, चारही गोष्टी, मोल फ्रॅक्शन ऑफ इथॅनॉल, मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर, चारही गोष्टींमध्ये काय येणार परत, नंबर ऑफ मोल्स. कारण की मोल फ्रॅक्शन जर तुम्हाला काढायचं असेल तर नंबर ऑफ मोल्ससुद्धा कॅल्क्युलेट करणं फार गरजेचं असतं मित्रांनो. बरोबर आहे. मग सर्वात अगोदर आपल्याला बघा सोल्यूट देऊन टाकलं आहे, सॉल्वंट देऊन टाकलं आहे. मग त्याचं मोलर मास काय ते अगोदर बघूया आपण. देअरफॉर हिअर मोलर मास हे आपल्याला कुठं लागणार आहे माहिती आहे, फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करणार त्यावेळेस तुम्हाला मोलर मासची गरज या ठिकाणी पडेल. मोलर मास ऑफ इथॅनॉल. इथॅनॉलचा फॉर्म्युला आहे मित्रांनो C2H5OH. मग कसं कॅल्क्युलेट करणार रे, हे सहज तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कारण की हार्डली 2 days बिफोर आपण या ठिकाणी एक लिस्ट तुम्हाला दिली होती. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 घेणार, कार्बनचा ॲटॉमिक मास 12 घेणार, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास 16 घेणार, नायट्रोजनचं 14 घेणार, सल्फरचं 32 घेणार, क्लोरीनचं 35.5 घेणार. तुम्हाला लिहायला पण सांगितलं, तुम्हाला सांगितलं महत्त्वाचं आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याचा यूज या ठिकाणी होऊ शकतो. तर बघा आता किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहे. एका कार्बनसाठी 12, 2 कार्बनसाठी 24, 6 हायड्रोजन बघा, 5 आणि 1 6, 6 हायड्रोजनचं 6, 24 आणि 7 30, 30 आणि ऑक्सिजनचं 16, 30 + 16 दॅट इज 46. 46
मोलर मास आहे म्हणून त्याला म्हणणार मी नुसतं ग्रॅम्स न म्हणता त्याला काय म्हणेल मी ग्रॅम्स पर मोल. दिस इज दी मोलर मास ऑफ सोल्यूट दॅट इज युअर इथिल अल्कोहोल. पण जसं इथिल अल्कोहोलचं मोलर मास आपण बघितलं आहे मित्रांनो, तसं आपल्याला सॉल्वंटचं मोलर मास म्हणजे वॉटरचं मोलर मास पण या ठिकाणी लिहावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. देअरफॉर हियर मोलर मास ऑफ वॉटर, वॉटरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे H2O. काय येणार? खूप सोपं आहे. H2 दोन हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 2, कारण की एका हायड्रोजनचं एक असतं, दोन हायड्रोजनचं 2 आणि ऑक्सिजनचं 16. 16 + 2 16 आणि 2 किती झालं रे? इट्स 18 ग्रॅम्स पर मोल. दिस इज दी मोलर मास ऑफ वॉटर. मोलर मास म्हणून पर मोल आपण लिहितो मित्रांनो, बरोबर आहे. 46 ग्रॅम्स मोल, 18 ग्रॅम्स पर मोल, दोघांचं मोलर मास आपण या ठिकाणी लिहिलं. त्याच्यानंतर दोघं जे कंपोनंट आहेत, कारण की आपण फक्त बायनरी सोल्युशनचा विचार करतोय मित्रांनो, कारण की तुम्हाला टर्नरी पण मी सांगितलं मागच्या लेक्चरला, क्वाटर्नरी पण सांगितलं, पण आपल्याला 11th 12th हे दोघं वर्षामध्ये फक्त एकच प्रकारचं सोल्युशन बघायचं आहे, दॅट वन इज युअर बायनरी सोल्युशन. फक्त आपण बायनरी सोल्युशन जे असणार आहे त्याचाच विचार या ठिकाणी करणार, बरोबर आहे. मग सोल्यूट सॉल्वंट दोघांचे नंबर ऑफ मोल्स आपल्याला माहिती आहेत. आता आपण दोघांचे मोलर मास माहिती आहे, आपल्याला दोघांचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. देअरफॉर हियर जस्ट कॅल्क्युलेट दी नंबर ऑफ मोल्स. आता आपल्याला नंबर ऑफ मोल्सचं कॅल्क्युलेशन करायचं मित्रांनो. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर, आणि समजा नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर आपण कशाने दाखवलं रे? N1 सॉल्वंट हा फर्स्ट कंपोनंट घ्यायचा असतो, हे तुम्हाला मागच्या याच्यात मी सांगितलं आहे. अकॉर्डिंग टू दॅट सॉल्वंट म्हणजे वॉटर आपण पहिला कंपोनंट घेतला म्हणून त्याचे नंबर ऑफ मोल्स आपण N1ने दाखवलं आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर विच इज इक्वल टू मास ऑफ वॉटर डिवायडेड बाय मोलर मास ऑफ वॉटर. सहज तुम्हाला याचं आन्सर कॅल्क्युलेट करता येईल. देअरफॉर N1 विच इज इक्वल टू मास ऑफ वॉटर. काय घेणार रे? मास ऑफ वॉटर तुम्हाला दिलं आहे बघा, मास ऑफ वॉटर 54 डिवायडेड बाय मोलर मास ऑफ वॉटर, ते पण तुम्हाला देऊन टाकले, आपण कॅल्क्युलेट केले ते 18. सहज तुम्हाला समजतं आहे 18. मग 18ने जर 54ला डिवायडेड केलं तर 18 त्रिक 54. 18चं टेबल जर तुम्ही म्हटला तर 18 × 3 केलं तुम्हाला 54 आन्सर मिळेल. म्हणजे या ठिकाणी वॉटरचे नंबर ऑफ मोल जे आहेत ते 3 मोल्स आले मित्रांनो. खूप सिम्पल आहे बघा. वॉटरचे नंबर ऑफ मोल्स 3 आले. जसं आपण वॉटरचे नंबर ऑफ मोल्स काढले मित्रांनो, त्याच पद्धतीने तुम्ही सेकंड कंपोनंट जो आहे त्याचे पण नंबर ऑफ मोल्स आपण काढू शकतो. नाव दी नंबर ऑफ मोल्स ऑफ इथॅनॉल. इथॅनॉल म्हणजेच काय रे? इथॅनॉल म्हणजेच इथिल अल्कोहोल म्हणजेच C2H5OH विच इज इक्वल टू मास ऑफ इथॅनॉल. इथॅनॉलचं मास तुम्हाला घ्यावं लागेल, जे ऑलरेडी तुम्हाला देऊन टाकलं आहे, डिवायडेड बाय मोलर मास ऑफ इथॅनॉल. दोघं गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आणि याचे जे नंबर ऑफ मोल्स आहेत हे कशाने दाखवणार आपण? N2ने या ठिकाणी दाखवणार. देअरफॉर N2 इक्वल टू मास ऑफ इथॅनॉल दिलं आहे का बघा, मास ऑफ इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल म्हणजेच इथॅनॉल. किती दिलं आहे? 23 ग्रॅम्स डिवायडेड बाय मोलर मास ऑफ इथॅनॉल. इथॅनॉलचं मोलर मास. मग इथॅनॉलचं मोलर मास किती आहे? इथं काढलं आहे आपण बघा. मोलर मास ऑफ इथॅनॉल 46. ह्या दोघांमध्ये पण काहीतरी रिलेशन आठवतं आहे आपल्याला, सहज सांगता येईल. 23ला जर तुम्ही डबल केलं तर तुमचं इथॅनॉल येईल, म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे काय रे? 0.5 तुमचं आन्सर या ठिकाणी आलं पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी नंबर ऑफ मोल्स ऑफ इथॅनॉल जे आहेत ते 0.5 आहेत. मग आता दोघं महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात आल्या आहेत. फर्स्ट वन इज युअर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर.
वॉटरचे नंबर ऑफ मोल्स ज्याला तुम्ही N1ने दाखवलं आहे, आणि दुसरा महत्त्वाचा फॅक्टर नंबर ऑफ मोल्स ऑफ युअर इथेनॉल, तो पण आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं आहे. पण ॲक्च्युली हे सांगितलंच नाही आपल्याला कॅल्क्युलेट करायला. आपल्याला काय विचारलं आहे तर लिहिलं आहे आपण मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल अँड मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर. मोल फ्रॅक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत, आणि आपण कॅल्क्युलेट काय केलं रे, नंबर ऑफ मोल्स. पण मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला कसली गरज असणार आहे तर नंबर ऑफ मोल्सची गरज पडणार आहे. म्हणून आपण अगोदर नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते अगोदर आपण कॅल्क्युलेट करून घेतलं आहे. बरोबर आहे. बघा आता दोघांचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट झालं आहे. आता एकेकाचा नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केल्यानंतर मोल फ्रॅक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅर फॉर हिअर नाव दी मोल फ्रॅक्शन ऑफ कुठलाही एक कंपोनंट घेतला त्याचं मोल फ्रॅक्शन आपण सहज या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. तुम्हाला काय विचारलं आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल, आणि दुसरं विचारलं आहे तुम्हाला वॉटर. तर ठीक आहे, अगोदर आपण इथिल अल्कोहोलचं मोल फ्रॅक्शन घेऊया. मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल दॅट इज इथॅनॉल विच इज इक्वल टू, बघा मोल फ्रॅक्शन जर असेल त्याला आपण एक्सने पण दाखवतो किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल काय सांगितलं तुम्हाला, डेफिनेशन आठवते का रे, व्हॉट इज मोल फ्रॅक्शन. डेफिनेशन तुम्हाला म्हटलं होतं मी, खूप महत्त्वाची आहे, ही लक्षात असलीच पाहिजे. ती लक्षात असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर सापडेल, कॅल्क्युलेट करता येईल, फॉर्म्युला यूज करता येईल. अदरवाईज तुम्हाला आन्सर कॅल्क्युलेट करता येणार नाही. काय असतं मोल फ्रॅक्शन, ज्या कंपोनंटचा मोल फ्रॅक्शन तुम्हाला काढायचं आहे, जसं इथं आपल्याला कोणाचा काढायचा आहे, इथिल अल्कोहोलचा काढायचा आहे, त्या कंपोनंटचे नंबर ऑफ मोल. मग इथिल अल्कोहोलचे नंबर ऑफ मोल्स काय आहेत, इथिल अल्कोहोलचे नंबर ऑफ मोल्स ऑफ इथिल अल्कोहोल इथेनॉल जे आपण कशाने दाखवलेत रे, N2ने आपण दाखवलेत मित्रांनो. नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल N2ने आपण दाखवला आहेत, divided by the ratio of number of moles of that component to the total number of moles present in the solution. मग सोल्युशनमध्ये दोन कंपोनंट आहेत, इथिल अल्कोहोल हा एक कंपोनंट आहे, दुसरा वॉटर आहे. दोघांचे नंबर ऑफ मोल, वॉटरचे नंबर ऑफ मोल कशाने दाखवले आपण, N1ने दाखवले आहेत, प्लस इथिल अल्कोहोलचे नंबर ऑफ मोल्स N2. मग मला जर मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2 या ठिकाणी हे डिव्हिजन जे येईल, हा रेशो जो येईल, दिस इज द आन्सर ऑफ माय क्वेश्चन, दॅट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल और इथिल अल्कोहोल. मग काय असेल ते बघूया आपण या ठिकाणी. दॅरफॉर विच इज इक्वल टू, कसं करणार रे, N2 काय आला तुमचा 0.5 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. मग N1ची व्हॅल्यू तुमची ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलं बघा, 3.0 प्लस 0.5 म्हणजे याला तुम्ही असं लिहिणार बघा 0.5 डिवायडेड बाय 3.5, 0.5 डिवायडेड बाय 3.5 दॅट इज 1/7 असं लिहिलं तरी पण चालेल. याला मी डबल करून टाकलं म्हणजे 1 झाला, तो याला डबल केलं हा 7 झाला, 1/7. मग 1/7ला तुम्हाला डिव्हाइड करायचं आहे, 1/7 हा रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. तो रेशो जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला काय मिळेल आन्सर, मोल फ्रॅक्शन ऑफ इथिल अल्कोहोल 1/7. 1/7चं आन्सर काय तुमचं, सहज तुम्हाला त्याचं आन्सर कॅल्क्युलेट करता येऊ शकतं बाय युझिंग लॉग टेबल, किंवा ओरली जरी तुम्ही कॅल्क्युलेट केलं मित्रांनो तरीसुद्धा तुम्हाला ते आन्सर मिळेल. अँड द आन्सर विल बी, इथं जे आन्सर मिळेल तुम्हाला दॅट विल बी, बघा आपण 1/7 करतोय, लहान संख्येला मोठ्या संख्येने डिवाइड करतोय, हे तुमचं आन्सर लेस दॅन 1 आला पाहिजे. अँड इट विल बी 0.1429. 0.1429. This is your mole fraction of your ethyl alcohol, 0.1429.
29. बघा पहिला जो कंपोनंट आहे किंवा इथेनॉल जो आहे त्याचं मोल फ्रॅक्शन आपण कॅल्क्युलेट केलं आहे. दुसऱ्या कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन अगदी एका सेकंदात तुम्हाला मिळेल, पण अगोदर तुम्हाला इन डिटेल मी कॅल्क्युलेट करून दाखवतो आणि मग एक शॉर्ट ट्रिक तुम्हाला मी सांगेल की दुसरा बायनरी सोल्युशनमधला दुसरा कंपोनंट जो असतो त्याचं मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशनची गरज पडत नाही, पण आपण अगोदर कॅल्क्युलेशन करून ते काढू आणि मग नंतर तुम्हाला ती शॉर्ट ट्रिक जी असेल त्या ठिकाणी सांगेल. बघा आता सेकंड कंपोनंट जो आहे त्याचं मोल फ्रॅक्शन आपण कॅल्क्युलेट करणार. हिअर द सेकंड कंपोनंट इज युअर वॉटर. दॅरफॉर मोल फ्रॅक्शन ऑफ युअर वॉटरचं मोल फ्रॅक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, विच इज इक्वल टू काय लिहिणार आहे याला, मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर विच इज इक्वल टू काय फॉर्म्युला वापरणार, ज्या कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे त्या कंपोनंटचे नंबर ऑफ मोल्स म्हणजे वॉटरचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत N1ने आपण त्याला दाखवलं आहे. दॅरफॉर इट इज N1 डिवायडेड बाय N1 डिवायडेड बाय काय करणार रे, मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर विच इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर दॅट इज N1 divided by total number of moles. Total number of moles means number of moles of all the components present in the solution. सोल्युशनमध्ये जेवढेही कंपोनंट आहेत सर्व कंपोनंटची सम तुम्हाला करायची आहे. म्हणजे थोडक्यात परत तुम्हाला N1 डिवायडेड बाय N1 प्लस N2 करायचं आहे, बरोबर आहे. Therefore मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर विच इज इक्वल टू काय असणार आहे, N1चं आन्सर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. हिअर N1 इज युअर N1 ऑलरेडी दिलं बघा. N1 काय दिलं रे, 3 डिवायडेड बाय 3 प्लस 0.5 3 प्लस 3.5 3 प्लस 3.5. मग आता 3 प्लस 3.5 परत या ठिकाणी बघा 3 त्याला कशाने डिवाइड करतो आपण 3.5ने. लहान संख्येला मोठ्या संख्येने आपण डिवाइड करणार आहे. मग लहान संख्येला जर आपण मोठ्या संख्येने डिवाइड करणार तर परत तुमचं जे आन्सर असेल मित्रांनो ते लेस दॅन 1 त्या ठिकाणी आलं पाहिजे, म्हणजे येईलच ते आन्सर. मग जसं आपण मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल काढलं तसं हा रेशो जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला मोल ऑफ फ्रॅक्शन ऑफ वॉटर जे आहे ते मिळेल मित्रांनो तुम्हाला लेस दॅन 1 त्याचं आन्सर तुमचं येईल. अँड द आन्सर इज याचं जे आन्सर येणार आहे दॅट वन इज युअर 0.8571. दिस इज द मोल ऑफ फ्रॅक्शन ऑफ युअर वॉटरचं मोल फ्रॅक्शन आहे. बघा आता दोघं मोल फ्रॅक्शन्स तुमच्याकडे आहेत मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट मोल फ्रॅक्शन तुमचं दिस इज द मोल फ्रॅक्शन ऑफ युअर इथिल अल्कोहोल, बरोबर आहे. अँड दिस इज द मोल फ्रॅक्शन ऑफ युअर वॉटरचं मोल फ्रॅक्शन आहे. तुम्हाला मघाशी मी असं म्हटलं की जर समजा तुमचं बायनरी सोल्युशन असेल त्या बायनरी सोल्युशनपैकी एकाचं मोल फ्रॅक्शन जर तुम्हाला माहिती असेल तर दुसऱ्याचं एवढं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे, कारण की द सम ऑफ खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे, तुम्ही ते नोट डाऊन करा. खाली लिहितो आहे तुमच्यासाठी खास, द सम ऑफ ऑल मोल फ्रॅक्शन्स, द सम ऑफ all mole fractions is always 1. खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स मित्रांनो. द सम ऑफ ऑल मोल फ्रॅक्शन्स इन द सोल्युशन इज ऑलवेज 1. ॲक्च्युली हे डेफिनेशनच्या वेळेस तुम्हाला सांगायला होतं. सम ऑफ all mole fractions is always 1. The sum of all mole fractions in the solution. समजा बायनरी सोल्युशन असेल तर दोघं मोल फ्रॅक्शनची बेरीज 1. टर्नरी असेल तर 3 मोल फ्रॅक्शनची बेरीज 1. क्वाटर्नरी सोल्युशन असेल तर 4ही मोल फ्रॅक्शनची बेरीज 1.
द सम ऑफ ऑल द मोल फ्रॅक्शन्स इन द सोल्युशन इज ऑलवेज वन व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. खूप इम्पॉर्टंट असं सेंटेन्स आहे मित्रांनो हे. त्यामुळे याला व्यवस्थित अंडरलाईन करा, व्यवस्थित लिहा, हायलाईट करा. द सम ऑफ ऑल द मोल फ्रॅक्शन्स इज ऑलवेज वन. मग जर मला वॉटरचं मोल फ्रॅक्शन पाहिजे असेल तर मी काय करणार रे, 1 मायनस दिस वन. 1मधून ही वजा करा, सबस्ट्रॅक्ट करा, तुम्हाला ते मिळेल. करून बघा. 1मधून जर हे तुम्ही सबस्ट्रॅक्ट केलं तुम्हाला हे आन्सर मिळेल. बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने विदाऊट एनी कॅल्क्युलेशन, इकडचं कॅल्क्युलेशन जरी तुम्ही केलं नसतं मित्रांनो तरीसुद्धा तुम्हाला ह्या सेकंड कंपोनंटचं वॉटरचं मोल ऑफ फ्रॅक्शन जे आहे ते सहज तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं असतं. लक्षात आलं. म्हणून दोघं मोल फ्रॅक्शनची बेरीज 1 असणार आहे असं सुद्धा तुम्ही टॅली करून बघू शकतात. दिस मीन्स 0.1427 प्लस, बघा करून बघूया आपण, 0.1429 अँड 0.8571. बघा झाला तुमचा 10, इकडे परत आला तुमचा 10, परत इकडे आला तुमचा 10, परत इकडे आला तुमचा 10. बरोबर आहे. अँड हिअर इट इज 1. द सम ऑफ all the mole fractions present in the solution is always 1. ते इथं प्रूव्ह पण झाला आहे. 3 कंपोनंट जरी राहिले असत तिघांची बेरीज, म्हणजे याचा अर्थ काय आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कंपोनंट इज ऑलवेज लेस दॅन 1. कोणताही कंपोनंट घ्या सोल्युशनमधला, बायनरी, टर्नरी, क्वाटर्नरी, व्हॉट एव्हर इट मे बी, ऑलवेज लेस दॅन 1. मोल फ्रॅक्शनचं तुमचं आन्सर लक्षात ठेवायचं. मोल फ्रॅक्शनचं तुमचं आन्सर नेहमी लेस दॅन 1च आलं पाहिजे. इट्स नेव्हर 1 ऑर ग्रेटर दॅन 1. तो कधीच 1 पण राहत नाही. 1 केव्हा राहील रे, जर तो एकच कॉम्पोनंट असेल तर. पण आपण सोल्युशन म्हटलं तर एक कॉम्पोनंट असतो का. सोल्युशन कंटेन्स ॲटलिस्ट 2 कॉम्पोनंट्स, 1 सॉल्वंट अनदर म्हणजे सोल्यूट. मिनिमम 2 कॉम्पोनंट असतात आणि दोघांच्या मोल फ्रॅक्शनची बेरीज 1 आहे. म्हणजे डेफिनेटली कोणाचंच मोल फ्रॅक्शन 1 असणार नाही आणि 1पेक्षा जास्तचा प्रश्नच नाही आहे. बरोबर आहे. ऑलवेज मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कंपोनंट इज लेस दॅन 1. लक्षात आलं. तर खूप इम्पॉर्टंट असं हे न्यूमरिकल जे मित्रांनो ते आज आपण या ठिकाणी घेतलं आहे. इन डिटेल तुम्हाला या ठिकाणी मी सॉल्व करून दिलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीचे वेगवेगळे न्यूमरिकल जे आहेत तुम्ही सॉल्व करू शकतात. प्रॅक्टिससाठी तुमच्या पुस्तकात काही न्यूमरिकल दिलेले असतील तर ते बघा. अडचण असेल तर पर्सनली मला विचारा. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आज आपण थांबणार आहोत. अँड फायनली इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ माय डिअर स्टुडंट्स, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू अँड बाय बाय.